निलेवाडी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरू। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी गावातील पूल आणि रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। वारणा नदीकाठावर वसलेल्या निलेवाडी गावाला दरवर्षी महापुराचा फटका बसतो। महापुराच्या काळात गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो, त्यामुळे गावासाठी कायमस्वरूपी पूल आणि रस्ता उभा राहावा, तसेच निलेवाडी चिकुर्डे पूल आणि रस्त्याची उंची वाढवून तो मजबूत करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे। या मागणीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला, मात्र वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। महापुराच्या काळात नागरिकांसह जनावरांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। अनेकदा नागरिकांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलवावे लागते, त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आज स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आजपासून आज आम्ही उपोषण सर्व ग्रामस्थ मंडळी बसलेलो आहोत। आज आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याशी आम्ही ठाम आहे आणि त्या मागण्या जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थ बेमुदत उपोषण करणार आहोत। त्याबद्दल आम्ही सर्वांनी लोकनियुक्तांनी आमची लवकरात लवकर दाद घ्यावी किंवा विनंती म्हणून सांगू इच्छितो की सरकार आपलंच आहे, पण सरकार जर ह्या कामासाठी एक 6 कोटीचं बजेट जर राहू शकत नसेल तर आज आमचा स्वातंत्र्य दिन का पारतंत्र्य दिन असं मला माझ्या मनाला वाटतंय आणि आम्ही कायमस्वरूपी तुमचं काम करीत असतो। पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर आज ही उपोषणची वेळ आली हे खरंच मी माझ्या गावच्या वतीनं दुर्दैव मानतो। तरी ह्या लोकनियुक्त आमदार असतील, खासदार असतील, म्हणजे शासकीय माणसं असतील, हे अधिकारी असतील, ह्यांनी ह्याचा लवकरात लवकर सोडणूक करावी एवढीच या उपोषणच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो। तर निलेवाडी गाव ही पुरातला ही काय आता सांगायला लागत नाही, तर का नाही आप्पांनी म्हणायचं कुठल्या तरी पुढाऱ्याने यायचं आश्वासन द्यायचं, तुम्हाला पुनर्वसन करून देतो, तुम्हाला ती जागा मिळवून देतो, तुम्हाला ती फुल बांधून देतो आणि आप्पाच्या मागं आम्ही लागायचं। आप्पा का अजून का झालं नाही, अजून का झालं नाही म्हणून आपण आपलं रोज ती गाडी दामटायचीच, रोज एका पुढाऱ्याच्या दारात जायचं। आप्पाच्या शब्दाला बी काही मान नाही। आम्ही आपलं पूर आला की पोरं बाळ घ्यायची, 4 जनावर असतील ती घ्यायची आणि पारगाव शाळेत जाऊन राहायचं। 1 दिवस पोटाला आहे तर 2 दिवस नाही, भिकाऱ्यासारखी आमची अवस्था असून शेनी। आणि 1 वर्ष पूर आला की 10 वर्ष आमची निलेवाडीला काय पिकत नाही, सगळी नदीकडे न राहणं आमची। आम्ही खायचं काय, आता आम्ही म्हातारं झालो, आमचा विषय मिटला, आता ह्या तरुण पिढीचं काय व्हायचं, आमच्या मुलाबाळांचं काय व्हायचं। तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पुनर्वसन तरी द्या, नाही फुल तरी द्या, कुठलं तरी द्या। वर्षाला आता आम्हाला पाहुणं काऊन गेले, तुम्ही वर्षाला तुमच्या गावाला पूर येतोय, तुमचं पुढारी आहेत का काय आहेत, मग पुढाऱ्याने वर नाही यायचं, ती आश्वासन फुकटची देऊन आम्हाला जायचं की ही करतो ती करतो अमुक करतो, हात जोडून उभा राहायचं, मतं द्या आम्हाला म्हणायचं। त्या वेळेलाच निलेवाडी कशी दिसते, निलेवाडीची माणसं कशी दिसतात, पुरातनं त्या आलमट्टीला लागल्यावर मग ही कुठे यायची तर कुणाकडे मतं मागायची तर काय करायचंय। आणि पोराबाळाची घेऊन आम्ही किती दिवस लोंबकाळ घेऊन फिरणार आहे। तर आमचं आता काय तर प्रशासनाने केलं तर चालेल, नाहीतर आम्ही इथं उपोषणाला बसणार, ह्या जागेला मेलं तर चालेल, आम्ही मागं हटणार नाही। माझ्या वतीनं जे उपोषणला बसल्यात, जी आमची अवस्था होती, बायका पोरं मुलं एकीकडं ढोरं एकीकडं, आमच्या ढोरांचा कातूर लागला 2021ला, ढोरं बरीचशीच मिली, ढोरं बंगल्यावर चढवली, जी माणसांचा हाल होतोय। जो आम्ही उपोषणचा कार्यक्रम केलाय तो सगळ्यांनी नाही दखल घेतला। एक खासदार असतील, माझे असतील, आजे असतील, पंचवाडी असेल, हिनी सगळ्यांनी दखल घेऊन हे रोड तर करून द्यावा, नसेल तर आम्हाला पुनर्वसनची जागा कुठं नाही कुठं बाहेर आम्हाला 1-2 महिन्यासाठी देण्यात यावी। आम्ही किती वर्ष पळायचं आणि लोकांच्या दारात किती वर्ष राहायचं, ही जी दखल घ्यावी। माझा खासदार, माझा आमदार, माझा आजे कलेक्टर देसाई साहेबापासून आम्ही बघत आलोय, साहेब पाण्यात नाही येतात, शिपायापासून कलेक्टरपासून दशा होत्या, त्या माणसांचं सगळं हाल होतंय। त्यापेक्षा आमचा एकच प्रश्न आहे का की आम्हाला सुपाएवढी जागा द्या आणि जायला रस्ता करा। आमचं गाव वंचित आहे, पारगावपैकी निलेवाडी आहे, पारगाव 4 जागा मिळालं, आम्हाला एक सुबर जागा मिळाला नाही। रोज आम्ही लोकांच्या वळचणीला जाऊन उभा राहायचं म्हटलं, रस्ता केली, पुनर्वसन केलं,
जर रस्ता म्हणून आम्ही आता वंचित राहिलो, आज आंदोलन केले, आम्ही लोकांच्या दारात उद्या जाऊन कुणाच्या दारात उभा राहायचं आहे? एवढीच आम्हाला प्रश्न सोडवा. आम्हाला सांगा, आमच्या जाग्याला तुम्ही जाऊन उभा राहा. आमची 4 माणसं 4 जनावरावर आमचं मजुरीवर पोट आहे. ही जी काय तर दखल घ्या. नुसतं आम्हाला माणसं गोळा करू नका, मुठभर गाव आहे म्हणून हे करू नका. आता जे आंदोलन केलंय ह्या गावाच्या वतीने सांगतो, हिने पाठपुरावा करावा. कोणतरी खासदार आला, कोणतरी आमदार आला, कोणतरी पुढारी आला, त्याचं ऐकायचं आणि त्या गावच्या नेत्यांनी गप बसायचं. हे काय करू नका. सगळं गाव तुमच्या पाठीशी घ्या आणि गावाला संरक्षण द्या. तुमची पिढी झाली, आमची पिढी झाली. आता मुलाबाळ पण तर काकांनी पोरं घेऊन, बायकांची अवस्था काय होती? महिला एका घरात, मुलगा एका घरात, जनावर एका बंगल्यावर आणि त्याचा जीव मोठीत. कुठंवर आम्ही पळायचं? ही जी दखल तुम्ही घ्या. गेल्या पोटी आंदोलन केलं, चिकुर्डी धरणावर मोर्चा काढला. काहीतरी पुढाऱ्यांनी सांगितलं आम्ही या 5 वर्षात करून देतो. 5 वर्ष झालं आमच्या गावाकडे तिने बघितलेलं नाही. का बघत नाहीत? पारगावपैकी निलेवाडी, पारगावला मात्र पुनर्वसन होतंय, दुसऱ्या गावानी चावऱ्याला होतंय, गुणकीला होतंय आणि आमच्या गावाला का होत नाही? ही जी का कलेक्टर साहेब दखल घेत नाहीत? दुसरीच अधिकारी येतात, स्वतः कलेक्टर साहेब येत नाही तिथं. काय कशाबद्दल येत नाहीत? ही जी चौकशी करावी सरकारनं आणि सगळा बंदोबस्त करावा. आम्हाला काहीतरी निर्णय द्यावा. निर्णय दिल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करत नाही असं गावाच्या वतीने सांगतो आणि गाववाल्यांनी त्याला साथ सगळ्यांनी द्यावी, एवढंच माझी अपेक्षा आहे. दागिने नात्यांचा आणि परंपरेचा उत्सव असतो. दागिन्यांच्या पारंपरिक आणि आधुनिक कलाकुसरीच्या शेकडो आकर्षक डिझाईन्स एकाच ठिकाणी. मालणकर ज्वेलर्स, आपुलकीचे अलंकार विश्व.